दिली तू आम्हा बोधी वृक्षाची छाया, दिली तू आम्हा बोधी वृक्षाची छाया, कसे ऋण फेडू तुझे भीमराया, कसे ऋण फेडू तुझे भीमराया। आम्हाला विली तू जीवापाड माया, आम्हाला विली तू जीवापाड माया, कसे ऋण फेडू तुझे भीमराया, कसे ऋण फेडू तुझे भीमराया। तुझ्या दिव्य ज्ञानाचा महिमा कळाला, तुला पाहता बा मनूही गळाला। मनूची नीती कंपली आता, मनूची भीती संपली आता, रचिला इथे तूच समतेचा पाया, रचिला इथे तूच समतेचा पाया, कसे ऋण फेडू तुझे भीमराया, कसे ऋण फेडू तुझे भीमराया। कवी रंगराजजी ढेंगडे लिहितात, दिली तू आम्हा बोधी वृक्षाची छाया, दिली तू आम्हा बोधी वृक्षाची छाया, कसे ऋण फेडू तुझे भीमराया, कसे ऋण फेडू तुझे भीमराया। सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम। आपण पाहत आहात आर.के. भटकर यूट्यूब चॅनल। आर.के. भटकर यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे। आमचे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपण जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। सर्वांना जय भीम। तुमचे आमच्या सर्वांचे बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि या पृथ्वी तलावरच्या करणारे सर्व उद्धारक यांना सर्वप्रथम त्रिवार वंदन करतो। भीमराव यशवंतरावजी आंबेडकर साहेब राष्ट्रीय कार्याध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा तथा समता सैनिक दल अध्यक्ष यांच्या कार्यालयाही वर्णन, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करतो आहे, असे आपल्या जीवाची पर्वा न करता अहोरात्र संस्थेसाठी कार्य करतात, असे महाराष्ट्र राज्याचे संघटक आणि अमरावती विभाग प्रमुख आदरणीय विजयजी तोरपगार साहेब, आमच्या अमरावती पूर्व जिल्हा शाखेचे अध्यक्ष आणि आपले मार्गदर्शक आदरणीय प्रकाशजी बोरकर सर, सरचिटणीस आदरणीय तिळके सर, समता सैनिक दल प्रमुख असे आमचे जिल्हा संघटक भटकर सर आणि आपण सर्व तालुक्याचे पदाधिकारी, खेड्यातून आलेले ज्यांना पदाधिकारी व्हायचे अशी इच्छा आपल्या मनामध्ये असलेले सर्व तमाम बौद्ध बांधव, उपासक आणि उपासिका आपल्या सर्वांना सुद्धा मानाचा जय। आज आपण इथे तालुक्याची नवी भारतीय बौद्ध महासभेची बौद्धांना गरज का, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली म्हणून, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली म्हणून गरज की खरंच बौद्धांना गरज आहे भारतीय बौद्ध महासभेची, हा प्रश्न आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गेले, त्यांनी आपल्याला ही संस्था दिली, मातृसंस्था दिली, पण आज ही गरज आपल्याला याच्यासाठी आहे की मी बौद्ध म्हणून संघटित असलं पाहिजे आणि त्या संघटनेला एक बॅनर असलं पाहिजे। मग ते बॅनर आमच्या डॉक्टर बाबासाहेब आमच्या बापानं दिलेलं का नको? मला जर संघटित व्हायचं आहे, त्या संघटनेला कुठेतरी बॅनर पाहिजे, मग आमच्या बापानं त्याची सोय करून ठेवली ना, मग आम्ही दुसऱ्याच्या नावावर का करायचं बॅनर तयार, दुसऱ्याचं बॅनर का तयार करायचं? आमच्या बापानं दिलेलं बॅनर का वापरू नये आम्ही?
आम्हाला सगळं ताट वाढवून दिलेलं आहे. आम्हाला फक्त त्याच्यात काय करायचं आहे, थोडंसं अन्न जास्तीचं घालायचं आहे आणि दुसऱ्याच्या समोर ते मांडायचं आहे की नाही. आणि त्याच्यासाठी ही पदाधिकाऱ्याची निवड आहे. पदाधिकाऱ्याची निवड करण्यासाठी जिल्ह्याची निवड समिती आपल्या विधानामध्ये आलेली आहे. ते आपल्यामधून पदाधिकाऱ्याची निवड करणार आहे. आणि हा भारतीय बौद्ध महासभेचा गाढा आपल्या साक्षीनं या धामणगाव तालुक्याच्या 84 गावामध्ये आपल्याला न्यायचं आहे. ते बौद्ध म्हणून ते माझं कर्तव्य आहे. भारतीय बौद्ध महासभेचा एक सदस्य म्हणून ज्या उद्देशानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही संस्था स्थापन केली, समाजाचा धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी, तो गाढा आपल्या पदाधिकाऱ्याच्या सहकार्यानं भारतीय बौद्ध महासभेच्या केंद्रीय कार्यालयाच्या सल्ल्यानं आपल्याला ओढायचं आहे. आता मी जास्त मोठे पदाधिकारी आलेले आहेत आणि आपणही गावातून आलेले आहेत, त्यामुळे तुमच्या मधात मी जास्त वेळ घेणं काही चांगली गोष्ट नाही. आणि ते सुद्धा आता सकाळपासून आणि महिलाची शाखा सुद्धा ते करून आलेले आहेत. याला कारण आहे, आम्ही भारतीय बौद्ध महासभेशी का जुळावं, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन तर केलेलीच आहे, पण एकमेव बौद्धांची अशी संस्था ही इंटरनॅशनल बुद्धिस्ट सोसायटी जी जागतिक लेवलवर काम करते, ती इंटरनॅशनल बुद्धिस्ट सोसायटी. या बुद्धिस्ट सोसायटी मध्ये भारतातली एकमेव संस्था बुद्धाची जर कोणती अटॅच असेल तर ती भारतीय बौद्ध महासभा आहे. आणि जर आम्हाला आमचं अस्तित्व इंटरनॅशनल लेवलवर पोहोचवायचं असेल, आंतरराष्ट्रीय पातळीवर आमची ओळख जर आम्हाला निर्माण करायची असेल बौद्ध म्हणून, तर आपल्याला या भारतीय बौद्ध महासभेसोबत जुळणं गरजेचं आहे. आणि म्हणून जिल्हा कार्यकारिणी आमची भिंगरी बांधण्यासारखे फिरत आहे. शाखा निर्माण करण्यासाठी, सदस्य बनवासाठी महासभेचे. आता तुम्हाला माहिती आहे, इतर समाजाला हिंदू महासभा असेल, बौद्ध ब्राह्मण महासभा असेल, यांना म्हणा लागत नाही हो पावती फळा सभेची. महासभेची पावती फळा यांना म्हणा लागत नाही. आमच्या सभेमध्ये असं म्हणा लागत नाही. ब्राह्मण महासभेला त्यांच्या घरी मुलगा जन्मला की तो सदस्य होतो त्या सभेचा, हिंदू महासभेचा सदस्य होतो. पण आम्ही इतके दुर्दैवी आहोत, आम्हाला सांगायला लागते की बाबा तू भारतीय बौद्ध महासभेचा सदस्य. अरे भारतीय बौद्ध महासभा का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली म्हणून झालं का? दिली, ठीक आहे, त्यांचं काम त्यांनी केलं. पण आपल्याला एक बौद्ध म्हणून संघटित होण्यासाठी एकमेव जर स्टेज कोणता असेल तर तो भारतीय बौद्ध महासभा आहे. आणि म्हणून तमाम बौद्धांनी या संस्थेशी जुळणं गरजेचं आहे. नव्हे तर या संस्थेच्या माध्यमातून संविधान समर्थक समाज आपल्याला जुळायचा आहे. नुसते बौद्ध का? नुसते बौद्ध नाही तर संविधानाला मानणारे लोक, मग ते कोणत्याही जातीचे असेल, पंथाचे असेल, धर्माचे असेल, ते संविधानाला मानणारे असले पाहिजे. कारण आमचं संविधान आमच्या बापाने दिलेलं आहे, त्याच्यामध्ये आमचे अधिकार आणि कर्तव्य आहे, त्याचं रक्षण करणं या भारतीय समाजाची गरज आहे. आणि म्हणून भारतीय बौद्ध महासभा काय म्हणते, संविधान समर्थक समाज जोडा. मग हे काम कोणाचं आहे? बाबासाहेबांची औलाद म्हणून आमचा आहे. आणि आमच्या बौद्धाच्या प्रत्येक माणसानं इतर समाजाच्या घरी जाऊन त्याला सांगितलं पाहिजे की बाबा तुला जे अधिकार दिलेले आहेत ना, ते संविधान दिलेले आहे. ते संविधान वाचलं तर तुझे अधिकार वाचतील, नाहीतर तुझे अधिकार वाचणार नाही. आणि त्याच्यासाठी आपल्याला संविधान समर्थक समाज गोळा करायचा आहे, त्याला संघटित करायचा आहे. आम्ही असं म्हणतो की भारतीय बौद्ध महासभा फक्त धार्मिक काम करते, हे सोडा. भारतीय बौद्ध महासभेने फक्त धार्मिकच काम करायचं का? नाही, समाजकारणातून आपल्याला राजकारण सुद्धा करायचं आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं, जा आणि तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा. काय लिहून ठेवा? तुम्हाला या देशाची शासन गर्दी जमात व्हायचं आहे. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे बोल आहे. मग धर्मकार्य करूनच आपण राजकारणी जमात होऊ का? नाही. त्याच्यासाठी तुम्हाला कुठेतरी हे करावं लागेल, समाजाला संघटित करावं लागेल. आणि ज्या धर्माला
शासनाचं हा जे आपण अफगाणिस्तान, काबूल, कंदाहार म्हणतो, जे बाहेरच्या देशात म्हणतो, त्या देशाला सुद्धा बुद्धाचं राज्य होतं. तथागतांच्या काळामध्ये हा जम्मूती पूर्ण बौद्धमय होता. कशामुळे? कारण ते राजे त्या धर्माचे होते. आज आपल्याला तो राजा निर्माण करायचा या धर्माचा, त्याच्याशिवाय हा देश बौद्धमय होणार नाही. आणि ते काम भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून, समता सैनिक दलाच्या माध्यमातून आपल्याला करायचं आहे. तुम्हाला माहित असेल, समता सैनिक दलाच्या भरवशावर मुंबई इलाख्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिवंत असताना 17 प्रांतीय सदस्य निवडून आले तर मुंबई प्रांत. समता ही गोष्ट आपल्याला, आपण पदाधिकारी जर आपली व्हायची इच्छा असेल तर ही गोष्ट आपल्या मनात आपण ठासवली पाहिजे की मला मनाने हे काम करायचं आहे, तन मन धनाने. इथे काही कोणी मला पगार देणार नाही आणि संस्थेच्या चाकोरीत करायचं. त्याच्याशिवाय या धर्माचा उद्धार होणार नाही. धर्माचा उद्धार झाला नाही, देशाचा उद्धार होणार नाही, राज्याचा उद्धार नाही. या देशाचा जर उद्धार करायचा असेल तर भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून बौद्ध धर्माचं अनुकरण कसं करावं त्याच्यासाठी आपल्याला प्रशिक्षित होणं गरजेचं आहे. बौद्धाचा विचाराच्या देशाला दारू शकतो असं माझं ठाम मत आहे. आपलंही असेल. आता इथला संख्या खूप मोठी होती, खेड्यावरून बाहेर आल्या